नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फ्लावरची भाजी. त्यासाठी मी एक कढई घेतली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद, थोडंसं मीठ आणि त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला किंवा बारीक सोललेला फ्लॉवर त्यामध्ये टाकणार आहोत. आणि त्यानंतर ते सगळं परतून घेणार आहोत. त्यानंतर वरून त्याच्यामध्ये आपण धनिया पावडर, किचन किंग मसाला आणि आपला घरगुती काळा मसाला टाकणार आहोत. अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवाल तर जे लोक फ्लॉवरची भाजी खात नाही आहेत ते पण लोक खातील. त्यानंतर आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे. फक्त ही भाजी वाफेवर बनवून घ्यायची आहे. वरून पाणी ॲड नाही करायचं. चवीसाठी मी वरून थोडासा गरम मसाला ॲड केला आणि ह्याच्यावर ताटली झाकून ठेवलं एक 10 मिनिटासाठी. जे फ्लावरला पाणी आहे ते सुटणार आहे. आपण वरून थोडंही पाणी ॲड नाही करणार आहे. आता बघूया, थोडंसं पाणी आहे म्हणून अजून आपण त्याला झाकून ठेवलं. आता बघूया आपण, आता पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि आपलं फ्लावरची भाजी तयार झालेली आहे. वरून मी कोथिंबीर ॲड केली आणि अशा प्रकारे आपली फ्लावरची भाजी तयार